एका महिन्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले. त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की पूर्ण लाईफ संपली, नको आता काहीच करायचं नाही बास. मग नंतर माझ्या घरच्यांनी समजवलं की तुला मम्मी आहे ना, मम्मीसाठी करायचंय सगळं. मग मी ज्या दिवशी माझ्या पप्पाला फक्त 15 दिवस झालं होतं, 15व्या दिवशी अकॅडमीत आले. अकॅडमीत येऊन मी केलं, मनापासून केलं, पण मला सारखा पप्पा चेहरा आठवायचा आणि ग्राउंड कमी झालं त्याच्यामुळं अभ्यास बी डोक्यात काही जात नव्हता. ग्राउंड मग त्याच्यामुळं माझा गोळा, मी इथं ग्राउंड जवळ आल्यावर एवढी प्रॅक्टिस केली होती की डायरेक्ट माझ्या पोटावर छातीवर सूज आली होती, पण तरी पण फायनलला गोळा नाहीच गेला माझा. फक्त 38चं ग्राउंड निघलं आणि मग पुन्हा वाटलं की पेपरमध्ये तरी होईल. मग सगळं सोडून देऊन पेपरचा अभ्यास केला. पेपरला 91 मार्क आले, पण तरी सुद्धा 1 मार्काने राहिले. का राहिली? कोणता मार्क होता तो? आणि राहण्यासारखं पण काही नव्हतं. एवढा सोपा प्रश्न होता की पहिली दुसरीच्या कुणाला विचारलं तरी बी जागतिक पर्यावरण दिन इतका सोपं होतं. ते 5 जुलैच्या जागा मी काय झालं काय माहिती 22 जून का जुलै असं काहीतरी ऑप्शन होतं, ते केला आणि पेपरवरून बाहेर आलं की लगेच लक्षात आलं की मी असं केलं. लई सोपा प्रश्न झाला. तो जर आज असतं तर आज इथं नसते, नाहीतर गोळा जर गेला असतं तर तरी पण मी आज इथं नसते. कर्मवीरने तुला काय कमी केलं? कर्मवीरने काहीच नाही कमी केलं. कमी ते माझे पर्सनल प्रॉब्लेम होते. आणि इथं आल्यानंतर सरनी मला सांगितलं होतं, सरनी मी पुन्हा 2 महिने राहिले, माझ्याकडून रुपया पण घेतला नाही. सर मला म्हणत होते तू भरती होशीलच, नाही झालं.